that creeping through my window? शोएब खानच्या बॅटमधून चौकार आणि चौकारांनी धावसंख्या 6 धावा। दोन्ही संघ एक एक विजय संपादन करून या ठिकाणी पोहोचले आहेत। कालच्या दिवसामध्ये एक एक विजय या दोन्ही संघांनी संपादन केला होता। यावेळी वाईट चेंडू असेल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। पहिलं षटक चालू, 7 धावा। पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यात चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला। यावेळी जर बघितले लेन चांगली होती। आठ धावा, बिनगडी बाद। 5 चेंडू झाले असतील पहिल्या षटकामधले। शेवटचा चेंडू येतो या षटकामधला। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अखिलेश। यावेळी लोअर फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळला आहे। चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये। 1 धाव येते आहे त्या ठिकाणाहून। एका धावेने हे पहिलं षटक समाप्त होईल। टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनराइज 11 संघ 9 धावा, बिनगडी बाद।
यावेळी पुन्हा एक वेळ या चेंडूला स्वीप केला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित असतील. एकच धाव येते आहे त्या ठिकाणाहून. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 31 धावा 31 रन. गौरव शुक्ला गोलंदाजी मार्कवर. अलीकडच्या स्पर्धेमध्ये खूप मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड, मालिकावीराचे अवॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत. सातत्याने स्वतःला सिद्ध करणं या खेळाडूला माहिती आहे. गुड लेनच्या स्पॉटवरून अतिरिक्त उसळी. फलंदाज समोर खेळण्याचा प्रयत्न, ऐन वेळेवरती मन बदललं, लेट कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू तोपर्यंत निघून गेला होता. चांगला चेंडू गौरव शुक्ला यांचा. एका चांगल्या फलंदाजासमोर एक चांगला गोलंदाज, हे युद्ध चांगलं असेल, ही बॅटल चांगली असेल. आता यावेळी इनसाइड आउट. फटका जरूर हवेमध्ये फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर राहिले या चेंडूच्या. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्णही होताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत आहे. 33 धावा. इनसाइड आउट. ओव्हर कव्हर खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होते, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीत. 4 चेंडू या षटकामधले आतापर्यंत झाले असतील. 33 लॉस ऑफ 1 विकेट. अखिलेश कोल्हे स्ट्रायकिंग एंडला एक अनुभवी खेळाडू. दुसऱ्या बाजूला गौरव शुक्ला. आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. या एक लाजवाब चेंडू. यॉर्कर लेंथ. टप्पा चांगला होता, लेंथ चांगली होती, अचूक यॉर्कर लेंथ पाहायला मिळाला. अशा प्रकारे गोलंदाजी करण्याची गरज. विविध आहे या खेळाडूकडे. वेग आहे, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतात. यॉर्कर या खेळाडूकडे आहे. शॉर्ट ऑफ लेन गेम चेंडू चांगल्या प्रकारे टाकतात. व्हेरिएशन पाहायला मिळते. बॅकफुटला जात कट करण्याचा पुन्हा एक वेगवान चेंडूने हे षटक समाप्त होईल. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. धावसंख्या 3 षटक समाप्त. 33 धावा. सनराइज 11 टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना शोएब खान बाद झाल्यानंतर पुन्हा एक वेळ जर बघितलं तर धावसंख्येमध्ये थोडीशी रन रेट मध्ये कमी झाली आहे. 11च्या सरासरीने खेळतो आहे सनराइज 11 संघ. 33 धावा 1 गडी बाद. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना चिंतामणी 11 आणि चिंतामणी 11 आणि SST 11 कृपया आपल्याला प्लेइंग 11 सबमिट करायची आहे. चिंतामणी 11 आणि SST 11 संघ. तीन षटक समाप्त. 33 धावा 1 गडी बाद. पहिला चेंडू या षटकामधला चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडूने हे षटकाची सुरुवात झाली आहे. अभिषेक भट्टी येत आहेत गोलंदाजी मार्कवर. डावखुऱ्या हाताचे एक वेगवान गोलंदाज. आकू टप्प्यात चेंडू कट केलंय. चेंडू चालला आहे बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उपस्थित. 1 धाव पूर्ण. फेकी तितकी चांगली नव्हती, परंतु विकेट किपरने कॅरी चांगल्या प्रकारे केलं. 1 धाव. धावसंख्या 34 धावा 34 रन. 3.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. सनरायझर्स 11 आणि युनिटी 11 संघादरम्यानची ही लढत. टॉस जिंकला होता या सामन्यामध्ये सनरायझर्स 11 संघाने. प्रथम फलंदाजीचा निर्णय. पहिल्या काही षटकांमध्ये शोएब खानचं आक्रमण. तदनंतर जर बघितलं तर धावांवरती अंकुश लावण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे गौरव शुक्ला यांना आणि या षटकामध्ये अभिषेक भट्टी यांना सुद्धा. यावेळी रिव्हर्सिप टायमिंग ही प्रॉपर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत थर्ड मॅन रिजनला अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध. लाजवाब क्षेत्ररक्षण झाले. संघाला साठी खूप काही धावा वाचवल्या आहेत आणि अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे. फटका चांगला होता. लाजवाब फटका अभिषेक कोल्हे यांच्या बॅटमधून, परंतु 2च धावा येत आहेत.
धावसंख्या 36 धावा 36, एक गडी बाद. सनरायझर्स 11 टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना. ओ यावेळी एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. बीमर नो बॉल. वॉर्निंग ही असेल गोलंदाजांना. नो बॉलचा इशारा येतो आहे. समोरचा चेंडू फ्री हिट असेल. खूप हाईट होती या चेंडूला, त्याचमुळे या नो बॉल दर्शवला आहे. समोरचा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजासाठी स्ट्रायकिंग एंडला फरहान सय्यद. यावेळी पुल पॉवरफुल, परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक झेलही सुटला आहे. फ्री चेंडू होता. झेल झाला असता तरी गडी बाद होऊ शकले नसते. एसएसटी 11 संघाचे कॅप्टन रिपोर्टिंग करताना पाहायला मिळतील. त्यानंतर चिंतामणी 11 संघाचे कॅप्टन सुद्धा रिपोर्टिंग करा. समोर टाकला चेंडू. यावेळी ऑफ ड्राईव्ह चेंडू चालला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. विके उपस्थित आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा खेळ पाहायला मिळाला. अगदी पायाच्या स्पर्शाने या चेंडूला अडवलं आहे. लॉंग वरून धावत असताना एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब क्षेत्ररक्षण आणि प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर सुद्धा. 2 धावा येताना पाहायला मिळाले. या चेंडूवर लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विके कडनं. एक्केचाळीस धावा 5 चेंडू झाले असतील या षटकामधले. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकामधला. ओ याही वेळी जर खूप चांगला थोडासा गॅप आणि सुईमध्ये दोरा वळावा असा हा चौकार होता. चौकाराने हे षटक समाप्त झाले. धावसंख्या 45, 4 षटक समाप्त. सनरायझर्स 11 टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना. थँक्यू डीजे. आणि हा 22चा चौकार. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता कुणाल मातरकर यांनी, परंतु विकेट किपर सीमा ते कलेक्ट करू शकले नाही आणि विकेट किपरच्या मागे चौकार 22चा. कुणाल मातरकर आपला पुढचा चेंडू घेऊन येत आहे. बॅटिंग करताय फरहान. आणि हा परत उचलून मारण्याचा प्रयत्न, परंतु साप चुकलाय फलंदाज आणि एक छोटी धाव घेते फरहानने. याचबरोबर धावसंख्या झाली आहे 50 धावा. सनरायझरच्या 50 धावा पूर्ण आणि
संघाचं 5वं षटक सुरू आहे. कुणाल माथनकर एक नावाजलेलं व्यक्तिमत्व क्रिकेटच्या इतिहासात. आपला पुढला चेंडू सामना करेल अखिलेश कोल्हे. आणि हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु स्विच हिट चुकलाय. बॉल गेलाय तो थर्डमॅनच्या दिशेने. पारा सराठे तिथे सुंदर अशी फिल्डिंग आणि एक धाव घेतली अखिलेश कोल्हे याने. चिंतामणी 11 यांनी कृपया पॅव्हेलियनमध्ये रिपोर्टिंग करावं आणि आपली प्लेइंग 11 द्यावी. पुढला चेंडू कुणाल माथनकर फरहान यांना. आणि हा स्क्वेअर कट केलेला आहे, पण फिल्डर तिथे तैनात आहे. एकच धाव मिळते ती फरहान याला. आणि सुंदर अशी फलंदाजी करताय अखिलेश कोल्हे आणि फरहान. एकच विकेट पडली आहे सनरायझर यवतमाळची. आणि हा परत उंचावर मारण्याचा प्रयत्न. थोडासा लेग साईडला बॉल होता, परंतु चुकलेला आहे. आणि मिड विकेटच्या दिशेने आणि थोडासा फंबल झाला तिथे. आणि ही रनआउटची अपील आणि फरहान सय्यद रनआउट झालेले आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि याचबरोबर सनरायझर्सची दुसरी का तिसरी दुसरी विकेट पडली आहे. आणि आता बॅटिंगवर जात आहे शाहरुख. सनरायझरचे स्टार प्लेयर शाहरुख फलंदाजीस जाताना. अखिलेश कोल्हे तिकडे एका बाजूने खिंड लढवतोय आणि कुणाल माथनकर. पुढला चेंडू अखिलेश कोल्हे यांना. आणि हा बोल्ड यॉर्कर लाईन चेंडू होता. समोर येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि अखिलेश कोल्हे बोल्ड झालेले आहेत. कुणाल माथनकर यांची अशी सुंदर वेगवान गोलंदाजी. अखिलेश कोल्हे आणि कुणाल माथनकर एकाच ठिकाणी काम करतात, त्यामुळे एकमेकांचा खेळ त्यांना माहीत आहे. पुढला चेंडू कुणाल माथनकर यांचा. सामना करेल शाहरुख. आणि हा सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु
सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते ती शाहरुख यांना. आणि हा पंचांचा नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट असेल हा. गौरव शुक्ला आपला पुढला चेंडू सामना करेल अझर. आणि हा स्लोवरचा चेंडू सपशेल चुकला आहे तो फलंदाज गौरव शुक्ला यांच्या बॉलिंगमध्ये विविधता आहे. व्हेरिएशन करतात ते, कधी स्लोवर बाउन्सर, कधी स्लोवर आणि कधी अतिशय वेगवान चेंडू टाकतात. आणि हा उंचावर मारलेला फटका आणि लॉंग ऑनला सरळ फिल्डरच्या हातामध्ये. आणि याचबरोबर विकेट पडलेली आहे. दादा हे घ्या. प्रेक्षको, आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. यवतमाळ प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2022 युनिटी 11 आणि मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना सनरायझर्स 11 संघादरम्यान. सनरायझर्स 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि आता फलंदाजी दानापान उडाली आहे. पंचावन्न धावा 4 गडी बाद 5.2 चेंडूचा खेळ समाप्त. गोलंदाजी मार्कवर गौरी शुक्ला टीमचे कॅप्टन खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी या चेंडूवर, खांद्याचा चांगला वापर, वेग होता आणि एक धाव येताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 56 धावा 56 4 गडी बाद 5.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. मैदानाच्या आतमध्ये सनरायझर्स 11 संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिला सामना खेळतो आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सनरायझर्स 11 यावेळी फटका चांगला आहे, एलिव्हेशन चांगलं मिळालंय, परंतु लॉंग ऑफला पकडलाय झेल. फलंदाज मोहम्मद शाहरुख यांचा संपलाय खेळ. 56 धावा 5 गडी बाद. मैदानावर जमलेल्या आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी आरजे ओम स्वागत करतो या सामन्यामध्ये. 56 धावा 5 गडी बाद. सनरायझर्स 11 संघाच्या अडचणीमध्ये वाढ. फटका चांगला होता, उंची जास्त मिळाली, लांबी कमी आणि लांबी कमी मिळाली, त्यामुळे हा झेल समाप्त झाला आहे. गौरव शुक्ला पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, आता कॅप्टन फ्रंट ऑफ द लीड. गोलंदाजीमध्ये 8 धावा खर्च करत 2 गडी बाद आतापर्यंत त्यांना करता आले आहेत आणि विरोधी संघाची दानापान उडवून टाकणारा हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला एबी रहमान. यावेळी पडल्यानंतर गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, निर्धाव चेंडूने हे षटक समाप्त. आता धावसंख्या आहे 6 षटक समाप्त. सनरायझर्स 11 टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 56 धावा 5 गडी बाद. 56 ला 5. सनरायझर्स रहमान 0 धावांवर. गौरव शुक्ला 2 षटकामध्ये 8 धावा देत 2 गडी बाद. लाजवाब स्पेल त्यांचा समाप्त होताना पाहायला मिळाला. चिंतामणी 11, चला शेवटचा कॉल आहे. अंतिम 11 आपल्याला पाठवायची आहे. चिंतामणी 11.
कुणाल मातरकर ऑन द मार्क. पहिला चेंडू ड्राईव्ह केला आहे मिड ऑफला क्षेत्ररक्षक. एक धाव येईल. 7व्या षटकामधल्या पहिल्या चेंडूवर एक धाव. 57 धावा, 57 रन, 5 गडी बाद. सनरायझर्स 11 संघ आमदार चषक यवतमाळ प्रीमियर लीग खूप ताकदवान संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत. तब्बल 16 संघ एकमेकाच्या विरोधात येऊन ठापले आहेत. 2 ग्रुपमध्ये ही स्पर्धा खेळवल्या जाते आहे. कालच्या दिवसामध्ये येरावर साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आलाय आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. घणाघाती प्रहार. चेंडू गेलाय डीप मिड विकेट सीमारेषे पार. षटकार. षटकार. 63 धावा. ए बी रहमान ऑन फायर. पहिला चेंडू निर्धाव. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर हवाई हमला. षटकार. कुणाल मातनकर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु अनुभवी खेळाडू आहेत कुणाल, कमबॅक करणं जाणतात. ओहो, याही वेळी फटका चांगला परंतु हवेमध्ये फसलाय. लॉंग ऑनला झेल सुटलाय आणि संधी मिळते आहे ए बी रहमान यांना. चान्स बनवला होता पहिल्या चेंडूवर. षटकार जरूर आला परंतु दुसऱ्या चेंडूवर एलिमिनेशन तितकं मिळालं नाही. लॉंग ऑनला झेल सुटताना पाहायला मिळाला आणि संधी मिळते आहे फलंदाज ए बी रहमान यांना. 64 ला 5. 6.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. चिंतामणी 11 संघाला रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 सबमिट करायची आहे. ओ, यावेळी जर बघितलं गती परिवर्तन. डाऊन द लेग वाईड असेल हा चेंडू. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 65 धावा, 65. सनरायझर्स 11 संघ टॉस नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना या सामन्यामध्ये सुरुवात चांगली होती. तदनंतर गौरव शुक्लाची चांगली गोलंदाजी. कुणाल माथरकर यांचं पहिलं ते चांगलं षटक. कमबॅक केला या सामन्यामध्ये आणि आता या षटकामध्ये ए बी रहमानने आक्रमण करायला सुरुवात केली आहे. यानंतर होणारा सामना चिंतामणी 11 आणि ट्रिपल एस टी 11 संघ. चिंतामणी 11 संघाने अंतिम 11 संघ सबमिट करायचा आहे. परत उंचावर मारला फटका मिड विकेटच्या दिशेने आणि हा सुंदर असा प्रयत्न झेल घेण्याचा, परंतु ते चौकार अडवण्यात यशस्वी झालेले आहे आणि त्या दरम्यान 2 धावा घेतलेल्या आहेत धावून ए बी रहमान यांनी, काझी यांनी. आणि कुणाल माथनकर एक अनुभवी व्यक्तिमत्व आपला पुढला चेंडू घेऊन येताना सामना करेल. काझी आणि परत उंचावर मारण्याचा प्रयत्न, पण बॉल थोडासा स्लोअर होता त्यामुळे सबसेल चुकलाय तो काझी आणि धाव काही मिळत नाही आहे. धावसंख्या थांबलेली आहे 67 धावेवर. हळूहळू आपल्या बॉलिंग मार्कवर जाताना कुणाल मातनकर आणि सनरायझर्स 11 पहिले फलंदाजी करताना 68 धावा, 67 धावा. आणि हा परत उंचावून मारलेला चेंडू आणि हा सुंदर असा षटकार. सुंदर असा षटकार निघालाय गाझी यांच्या बॅटमधून. आणि याचबरोबर षटक संपलेला आहे. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 73 धावा.
सनरायझर्स टीमला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावं, कारण आपल्याला लवकर लवकर सामने घ्यायचे आहेत. रात्री अति वेळ व्हायला नको आणि वेळेवर सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. Who's that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's tame the drag again. आणि इकडे ट्रिपल एस टी आणि चिंतामणी यांच्या दरम्यान टॉस होत आहे. आणि आमचे YPL चे शैलेश भाऊ यादव हे टॉस करतील ह्या दोन टीम करिता. आणि युनिटी संघाने आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवावे. आणि युनिटी टीमतर्फे संदीप चिमा आणि पारस भाऊ अराठे. पारस भाऊ यांना खाल थोडीशी इंजुरी झाली होती, परंतु त्या इंजुरीतून ते पूर्णपणे सावरलेले आहेत आणि आता परत आपल्या फलंदाजीचा रंग दाखवण्यासाठी मैदानात उतरत आहेत पारस भाऊ अराठे. इकडे दुसरीकडे टॉस होतोय ट्रिपल एस टी आणि चिंतामणीच्या दरम्यान. आणि टॉस झालेला आहे इकडे. कोणी जिंकला? दोषी यश. टॉसचं काय झालं? कोण? 2 मिनिट. चिंतामणी संघाने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे आणि ट्रिपल एस टी यांची बॅटिंग आहे. पारस भाऊ अराठे यांनी मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे आणि 1 धाव घेतलेली आहे. पहिल्या चेंडूवर धावसंख्या झाली आहे 1 धाव.
19 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक घेऊन येत आहे तुषार हिमाने. आणि यानंतर होणारा सामना चिंतामणीने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रिपल एस टी संघाची बॅटिंग असेल. तुषार हिमाने आपला पुढचा चेंडू. तुषार हिमाने सुद्धा एक बॉलिंगमध्ये नावाजलेलं व्यक्तिमत्व यवतमाळमध्ये. सामना करेल संदीप चिमा. आणि हा सुंदर असा चेंडू एक डिफेन्सिव्ह फटका मारलेला आहे कव्हरच्या दिशेने आणि एक धाव चोरून घेतली आहे संदीप चिमा यांनी. संदीप चिमा चोरट्या धावा घेण्यात एकदम पटाईत फलंदाज आहे. ते सुद्धा एक अनुभवी व्यक्तिमत्व यवतमाळचं. आता पुढला चेंडू सामना करेल पारस अराठे. तुषार हिमाने हळूहळू आपल्या बॉलिंग मार्कवर जाताना 19 धावाचा पाठलाग करताय युनिटी क्रिकेट क्लब. आणि हा उंचावर मारलेला फटका आणि हा सुंदर असा चौकार. सुंदर असा चौकार. अंपायरचा डिसिजन चौकार. पारस अराठे यांचा कालचा फॉर्म आज ते कंटिन्यू करताय. काल ते रिटायर्ड हर्ट झाले होते म्हणजे नॉट आउटच होते. अजूनही त्यांची फलंदाजी बहरतच आहे. पुढला चेंडू तुषार हिमाने. सामना करेल पारस अराठे. यानंतर होणारा सामना ट्रिपल एस टी वर्सेस चिंतामणी. आणि हा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज स्वतःहून निघालेले आहे. अंपायरच्या डिसिजनचा वाट सुद्धा पाहिली नाही. याला खरे स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतात. आणि याचबरोबर पारस अराठे हे आउट होऊन पवेलियनमध्ये जाताना पहिला झटका लागला युनिटी क्रिकेट क्लबला. खेळ भावनेचं प्रदर्शन झालं आहे मैदानाच्या आतमध्ये. पारस बॅटची कडा होती आणि पंचांचा निर्णय येण्या अगोदर ते मैदानाच्या बाहेर चालले होते. 6 धावा 1 गडी बाद. 79 धावांचं आव्हान आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि हा उजव्या एसटी बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा वाईड बॉल. नवीन फलंदाज आले आहे विपुल कारिया. यानंतर होणारा सामना चिंतामणी वर्सेस ट्रिपल एस टी. चिंतामणीने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पुढला चेंडू तुषार हिमाने. सामना करेल विपुल कारिया. हा उंचावून असा फटकावलेला आहे आणि टप्पा पडून बॉल लॉंगांच्या फिल्डरच्या डोक्यावरून गेलेला आहे. असा सुंदर असा चौकार विपुल कारिया यांच्या बॅटिंगमधून निघताना. आणि विपुल कारिया सुद्धा बऱ्याच वर्षापासून क्रिकेटमध्ये आपलं योगदान देत आहेत. उंचावून मारलेला फटका कव्हरच्या दिशेने, परंतु फिल्डिंग रिस्ट्रिक्शन ऑन असल्यामुळे तो कव्हरच्या डोक्यावरून गेला. परंतु सुंदर अशी फिल्डिंग. 4 धाव वाचवलेल्या आहे अंशुल खडसे यांनी. आणि
एकच धाव मिळते विपुल कारिया यांना. याचबरोबर पहिला ओव्हर संपलेला आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. युनिटी क्रिकेट क्लबच्या 1 गडी बाद 12. बघूया पुढला ओव्हर कोण घेऊन येत आहे आपल्या संघाकरिता. संघातर्फे दुसरा ओव्हर घेऊन येत आहे अखिलेश कोल्हे. सामना करेल विपुल कारिया. पहिला चेंडू आणि सुंदरसा फटका कव्हर ड्राईव्ह. सुंदर एक कॉपी बुक शॉट कव्हर ड्राईव्हचा. नक्कीच सर, आज या YPL पोस्टल मैदानाला YPLच्या माध्यमातून मैदानाला आग लावणारा हा चौकार होता. इतका फटका चांगला ब्रँडेड चौकार येताना पाहायला मिळतो आहे. 16 धावा 1 गडी बाद 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. युनिटी 11 संघ 79 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय आणि अखिलेश यांचं स्वागत केले चौकाराने. या सामन्यामध्ये फलंदाज विपुल कारिया यांनी यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप चांगला चेंडू टप्पा ओव्हर पिच वाईड यॉर्कर लेंथ निर्धाव येतो आहे हा चेंडू. चाळीस चेंडू मध्ये 63 धावांची गरज या सामन्यामध्ये आता युनिटी 11 संघाला. यावेळी समोर टाकला चेंडू फटका फसलाय. लॉंग ऑनला झेल समाप्त आणि विपुल यांचा खेळ समाप्त. दुसरा धक्का लागतो आहे 16 धाव्यांवर युनिटी 11 संघाला. सोळा धावा 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये युनिटी 11 संघ आणि मैदानाच्या आतमध्ये या संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू टीमचा कॅप्टन गौरव शुक्ला. कालच्या सामन्यामध्ये लाजवाब खेळ लाजवाब इनिंग त्यांच्या बॅटमधून आणि आता मैदानाच्या आतमध्ये गौरव शुक्ला आधी गोलंदाजी चांगली केली. 8 धावा खर्च करत 2 गडी बाद परंतु चौकार आल्यानंतर अखिलेश यांचं कमबॅक बघा. दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद केला आहे. गौरव शुक्ला एक नावाजलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडूने सुरुवात झाली आहे. गौरव शुक्ला यांची एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 17 धावा. WDZच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते आणि मैदानावरही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी. यावेळी फुलटॉस चेंडू होता. मनगटाचा वापर फाईन खेळलं होतं. या चेंडूला फाईन लेगला क्षेत्ररक्षक हे आहेत. 1 धाव येते आहे त्या ठिकाणाहून. मैदानावर जमलेल्या प्रेक्षकांचं आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी RJ ओम या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. एक महत्त्वाची लढत आपल्यासमोर पार पडते आहे. युनिटी 11 आणि सनरायझर्स 11 संघादरम्यान टॉस जिंकला होता. सनरायझर्स 11 संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय 79 धावांचं आव्हान आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना युनिटी 11 संघ 2 गडी बाद 18 धावा. यावेळी फुलटॉस फटका जरूर हवेमध्ये आहे. वायडीची लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक परंतु चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे चौकार. चौकार आला आहे. खूप चांगला फटका अक्रॉस द लाईन. चेंडूच्या लाईन खाली आले आणि चेंडूला मात्र पाठवलंय वायडीची लॉंग ऑनच्या वरतून. 4 धावे करता क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते परंतु चौका अडवण्यामध्ये असमर्थ. धावसंख्या 22 22 लॉस ऑफ 2 विकेट.
37 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. आता टीम युनिटी 11 यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 23 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 गडी बाद सनरायझर्स 11 संघाने चांगली गोलंदाजी केली. 2 धक्के दिले आहेत. 23 ला 2 युनिटी 11 79 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. तेवीस धावा 2 गडी बाद 2 षटक समाप्त. 79 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युनिटी 11 स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गौरव शुक्ला टीमचा कॅप्टन. एक यवतमाळ जिल्ह्यातील नामवंत अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाजी मार्गवरती अंशुल. 2 ओव्हर 23 धावा 2 गडी बाद 36 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. युनिटी 11 संघाला विजय आणि पराभवामधलं अंतर म्हणजे गौरव शुक्ला. अंशुल खडसे एक युवा वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये याही खेळाडूंनी छाप सोडली आहे. यावेळी जर बघितलं तर दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता. पल्लू स्कूप चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. काही सूचना करत आहेत विकेट कीपर. 23 धावा 2 गडी बाद 35 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे या ठिकाणाहूनही. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पॅडल स्वीप करण्याचा दिल स्कूप करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेत होता तो चेंडू. अंशुल खडसे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एक लाजवाब वेगवान चेंडू. यॉर्कर लेंथ. युवा खेळाडू आहे परंतु दबावाच्या सामन्यामध्ये आतापर्यंत तर प्रभावित केला आहे या खेळाडूने. ऍक्शन बघा किती चांगली आहे. फॉलो थ्रू चांगला आहे. रिलीज करता वेळी चेंडूवर नजर बघा. ज्या ठिकाणी चेंडू टाकायचा आहे त्या दिशेने नजर असते. खूप चांगली गोलंदाजी करतो आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये अंशुलने इम्प्रेस केलंय. यावेळी शपल होत बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला आहे क्षेत्ररक्षक. त्यांनी पकडला आहे झेल. संदीप चीमा यांचा संपलाय खेळ. 6 चेंडूमध्ये 6 धावा आणि तिसरा धक्का युनिटी 11 संघाला. प्रेक्षको आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आमदार चषक अर्थातच यवतमाळ प्रीमियर लीग 2022 यवतमाळ जिल्ह्यातील खूप वर्षानंतर ही रात्रकालीन स्पर्धा दिवस रात्र या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. या भागातील खेळाडूंना एक नवं प्लॅटफॉर्म मिळालं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नवे खेळाडू चमकता सुद्धा आहेत. त्याचमधला एक अंशुल खडसे काय गोलंदाजी करतो आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव आणि मोठा मासा गळाला लावलाय. मोठा गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी करताना ते पाहायला मिळत आहेत. सूक्ष्म नियोजन मायक्रो प्लॅनिंगचा विचार जर केला तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आहे. प्रत्येक खेळाडूसाठी कुठं ना कुठं संधी आहे आणि प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन होताना पाहायला मिळते. एक खूप मोठी पर्वणी आणि आगामी काळामध्ये ही स्पर्धा लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल.
मोठ्या संख्येने दोन्ही संघाचे पाठीराखे या ठिकाणी दाखल झाले आहेत. दोन्ही संघांना सपोर्ट आहे या सामन्यामधला. यानंतर होणारा सामना सुद्धा तितकाच चित्तथरारक असेल. ट्रिपल ST 11 आणि चिंतामणी 11 संघ. अभिषेक भट्टी नवीन फलंदाज. पहिला चेंडू अभिषेकसाठी फुलटॉस होता. ड्राईव्ह केला आहे ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक धाव येते आहे त्या ठिकाणाहून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 24 धावा, 24 रन. बत्तीस चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये युनिटी 11 संघाला. 32 चेंडू 55 धावा. रिव्हर्सिव्ह अटेम्प, लाऊड अपील. पंचांवर दबाव टाकण्याचा जरूर प्रयत्न आहे. एक रिव्ह्यू असेल टीमकडे. चोवीस धावा 3 गडी बाद. मागचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आहे गौरव शुक्ला यांच्यासाठी. यावेळी गौरव शुक्ला ट्रेडमार्क शॉट. चेंडू चालला आहे डीप फाईन लेग सीमारेच्या पलीकडे. चौकार. या चौकाराने षटक समाप्त होताना पाहायला मिळेल. 3 षटक समाप्त. 28 धावा, 28. 3 गडी बाद. गौरव शुक्लाच्या बॅटमधून संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. 30 चेंडूमध्ये गरज आहे 51 धावांची. 30 चेंडू 51 धावा. या सामन्यामध्ये युनिटी 11 संघाला अजूनही लागत आहेत. 79 धावांचं आव्हान ठेवलं. तीन ओवर की समाप्ति के बाद यूनिटी 11 28 रन 3 विकेट के नुकसान पर 79 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 30 गेंदों में अभी भी 51 रनों की दरकार। 30 गेंदों में 51 रन बनाने हो गया। इस मुकाबले को जीतना है तो मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन जरूर नहीं। तुषार ईमा ने आते हुए पहली गेंद, अच्छी गेंद ड्रिप करती हुई हल्के हाथों से इस गेंद को स्क्वायर लेग रीजन में खेलते हुए बल्लेबाज अभिषेक भट्टी 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की है और फिलहाल स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज अब गौरव शुक्ला। इस 1 रन के साथ रन संख्या में इजाफा 29 रन 29। 3.1 ओवरों का खेल अब तक पूरा होता हुआ सनराइजर्स की अच्छी गेंदबाजी। तुषार ईमा ने पहली ओवर में 12 रन खर्च किए थे, 1 विकेट झटका था। पिछला ओवर अंशुल द्वारा अच्छा हुआ था। इस बार आगे आकर मिनी हेलीकॉप्टर उड़ाया है और गेंद जाती हुई गोली की रफ्तार से डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए मिलेंगे रन 4 तो टीम का होगा बेड़ा पार। 4 रन आते हुए बल्लेबाज गौरव शुक्ला इनके बल्ले से और इसी 4 रनों के साथ रन संख्या में इजाफा 33 रन 33 लॉस ऑफ 3 विकेट। 3.2 ओवरों का खेल अब तक पूरा होता हुआ गौरव शुक्ला के बल्ले से बैक टू बैक एक चौका आता हुआ। पिछले ओवर की आखिरी गेंद पर चौका और इस ओवर की दूसरी गेंद पर गौरव के बल्ले से चौका आया है। इस बार काफी अच्छा शॉट, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे आने का प्रयास लेकिन गेंद जाएगी दर्शक दीर्घा में आउट ऑफ द पार्क। षटकार छक्का आता हुआ।
काफी अच्छा शॉट था गौरव शुक्ला, ट्रेडमार्क शॉट, और इस गेंद पर मोहर लगा दी थी 6 रनों की। इसी 6 रनों के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई 39 रन, 27 गेंदों में 40 रन चाहिए जीतने के लिए। और इस बार थोड़ी सी ओवर पिच गेंद करने की कोशिश जरूर थी। अच्छी गेंद पड़ने के बाद बल्ले पर आई नहीं गौरव, इनके बिंदी गेंद आती हुई, और राहत की सांस ली होगी गेंदबाज तुषार ने। लॉस ऑफ 3 विकेट, 4 गेंदें हो चुकी है चौथे ओवर की। 26 गेंदों में 40 रन। गौरव शुक्ला अभी भी बल्लेबाजी के लिए मौजूद। ओ इस बार तो काफी अच्छा शॉट, जैसे ही पड़ी और गेंद को डिपॉजिट किया, स्टैंड एंड डिलीवर डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। एक और गौरव के बल्ले से छक्का आता हुआ। हीरो की धुन जरूर बजती हुई, लेकिन अब देखा जाए तो यूनिटी 11 टीम के लिए हीरो जैसे बल्लेबाजी करते हुए गौरव शुक्ला, कैप्टन, फ्रंट ऑफ द लीड। पहले गेंदबाजी में 8 रन देकर 2 विकेट, अब बल्लेबाजी में 7 गेंदों में 21 रन, जिसमें शामिल है 2 चौके 2 छक्के। बैकफुट पर जाकर शॉट के लिए जगह बनाई है। पहले ऑन साइड में, इस बार ऑफ साइड में, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के साथ इस ओवर की समाप्ति। रन संख्या 49 रन। गौरव शुक्ला, ही इज ऑन फायर। चार ओवर की समाप्ति के बाद 49 रन। गौरव शुक्ला का शो अभी शुरू हुआ है। लोग आईपीएल छोड़कर वाईपीएल का मजा ले रहे हैं। लोकप्रियता की शिखर पर चल पड़ी है ये टूर्नामेंट। दर्शकों को खींचकर लाया इस टूर्नामेंट में मैदान पर। भारी मात्रा में दर्शक यूट्यूब लाइव के माध्यम से भी जुड़े हैं। 24 गेंदों में चाहिए 30 रन। साकिब येत आहेत गोलंदाजी मार्कवरती। 5व्या षटकामध्ये 49 धावा, 3 गडी बाद, 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज। बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा, खतरेची घंटी, नो बॉल। समोरचा चेंडू प्री हिट आणि अनुभवी आणि तटस्थ असे पारदर्शक स्पर्धा। पंचांची भूमिका महत्वाची आहे। साकिब आते हुए गेंदबाजी के लिए। साकिब पहिला चेंडू जर बघितलं तर नो बॉल करार दिला आहे पंचांनी। 50 धावा पूर्ण होता आहेत आता युनिटी 11 संघाच्या। 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज। गौरव शुक्ला, रेफर केला आहे पंचांनी। तिसऱ्या पंचांकडे टेंबरे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील। ऑन स्क्रीन आता डिसिजन देतील आणि बघण्यासारखं असेल काय निर्णय असेल। WDJच्या माध्यमातून खूप चांगलं कॅमेऱ्यावर पाहायला मिळते। सिद्धू भाई यांच्या नेतृत्वामध्ये कॅमेरामॅन टीम आमची काम करते आणि आता नो बॉलचा इशारा आला आहे। कन्फर्म झाला आहे की हा नो बॉल होता।
ऑनफिल्ड पंचांच्या डिसिजनच्या बाजूला हा डिसिजन जातो आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आणि आता बदली गोलंदाज म्हणून अखिलेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. फ्री हिट चेंडू असेल, पंच फ्री हिट चेंडू आहे. फ्री हिट चेंडू असेल, समोरचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अभिषेक भट्टी यांच्यासाठी. थोडंसं कठीण काम करावं लागेल अभिषेक भट्टी यांना. फ्री हिट चेंडू टाकावा लागेल अखिलेश कोल्हे यांना अभिषेक भट्टी यांच्या समोर स्ट्रायकिंग एंडला. पन्नास धावा 3 गडी बाद. फ्री हिट चेंडू असेल. ओ फुल टॉस, परंतु प्रॉपर टायमिंग नाही. फ्री हिट चेंडू होता त्यामुळे झेल जरी झाला तरी फलंदाज बाद होणार नाहीत. एक धाव येते आहे या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 51 धावा. ड्रिप करत होता चेंडू खालच्या दिशेला आणि पुन्हा एक वेळ रेफर केला आहे पंचांनी. सर रेफर पुन्हा एक वेळ तिसऱ्या पंचांकडे. नो बॉल साठी हा डिसिजन जातो आहे. तिसऱ्या पंचांकडे नो बॉलला रेफर केला आहे आणि नो बॉल असेल. तिसऱ्या पंचांकडनं डिसिजन आलाय हा नो बॉल असेल. हाईट आहे, कमरेच्या वर हा चेंडू आहे त्यामुळे नो बॉल करार केलाय. समोरचा चेंडू फ्री हिट असेल. आता यावेळी खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. फ्री हिट चेंडू, बॅटवर पुन्हा एक वेळ चेंडू आला नाही. और इस बार शॉट हवा में, फील्डर गेंद के और अच्छा कैच। दर्शकों ये कैच अगर पसंद आई हो तो जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए इस खिलाड़ी का। वाह क्या कैच लपका है। ये कैच है या मैच है? गौरव शुक्ला का बड़े बल्लेबाज का कैच लपका है और बड़ा बल्लेबाज पवेलियन की दिशा में
2 चेंडू झाले असतील, 2 गेंदे हो चुकी अब तक इस ओव्हर की. (52 रन. गौरव शुक्ला बड़ी मछली जाल में और मैच में ट्विस्ट फिर से एक बार. 22 गेंदों में 27 रनों की दरकार. 22 गेंदे 27 रन. नए बल्लेबाज कुणाल आते हुए बल्लेबाजी के लिए. अब काफी अच्छा कैच फरहान द्वारा एक हाथों से कैच लपका है और अच्छा कैच, बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट भी बन सकता है. पकड़ो कैच जीतो मैच, क्रिकेट का यही तो रूल्स है, क्रिकेट का यही तो गणित है. और उस गणित पर, उस माया जाल पर अमल करते हुए फरहान, लगभग देखा जाए तो फील्डर का कैच था, फील्डर का विकेट था. 22 गेंदों में 27 रन. गौरव शुक्ला डगआउट में और नए बल्लेबाज कुणाल बल्लेबाजी के लिए ऑन द पिच. भारी मात्रा में दर्शक जुड़ते हुए, खास करके इस मुकाबले के लिए सभी दर्शकों का आरजे ओम फिर से एक बार स्वागत करता हूं. पहले इनिंग में देखा जाए तो अखिलेश इनकी विकेट निकाली थी कुणाल ने. अब हिसाब बराबर करेंगे क्या अखिलेश, देखना होगा. कोशिश तो जरूर होगी क्योंकि टीम के लिए जीत जरूरी है. इस बार काफी अच्छा कलाई के साथ इस गेंद को मोड़ दिया है मिड विकेट क्षेत्र में. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद. 1 रन आसानी के साथ. इस 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी. 53 रन 4 विकेट के नुकसान पर 4.3 ओवरों का अब तक खेल पूरा होता हुआ. 21 गेंदों में चाहिए 26 रन. एक बड़ा हिट इस मुकाबले में थोड़ा सा पलड़ा भारी कर सकता है यूनिटी 11 टीम का, लेकिन कुछ अच्छी गेंदें सनराइजर्स 11 की कमबैक करा सकती है इस मुकाबले में. फील्ड में तब्दीली करते हुए गेंदबाज अखिलेश कोल्ले. डीप मिड विकेट के जानिब फील्डर मौजूद रहेंगे. डीप स्क्वायर लेग रीजन में फील्डर लॉन्ग ऑन पर वाइड किया है फील्डर को. लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद रहेंगे. और इस बार अच्छी गेंद, काफी पेस से गेंद को 1 रन लेने की कोशिश, डायरेक्ट हिट की दरकार थी. और अब दूसरे रन की कोशिश ओवर थ्रो के रूप में. दूसरा रन भी पूरा, जहां पे 1 रन की गुंजाइश थी. थोड़ी सी गलती और गलती पे 2 रन लेग बाइज के रूप में आते हुए. इसी 2 रनों के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई 55 रन. 20 गेंदों में चाहिए 24 रन. 20 गेंदे 24 रन जीतने के लिए इसके बाद होने वाला मुकाबला. इस बार वाइड जरूर गेंद है. रन आउट का मौका और देखना होगा. रेफर किया है तीसरे अंपायर की तरफ इस गेंद को. रनआउट के तीसरे अंपायर की तरफ देखा जाए तो इशारा किया गया है ऑन फील्ड अंपायर ने. और देखना होगा, 1 रन के लिए दौड़े थे. 1 रन कितना महंगा साबित होगा. और आउट होते हुए बल्लेबाज यहाँ पे रनआउट के रूप में. और एक झटका, यूनिटी 11 टीम के दिक्कतों में बढ़ोतरी. वाइड गेंद थी, 1 रन जरूर मिलेगा, लेकिन जो 1 रन लेना चाहते थे उस पे रन आउट होते हुए.
56 रन, लॉस ऑफ 5 विकेट। बीस गेंदों में 23 रन इस मुकाबले में चाहिए जीतने के लिए टीम यूनिटी 11। इस बार फिर से देखा जाए तो फाइन लेग के क्षेत्र में खेला इस शॉट को, 1 रन। इसे एक रन के साथ रन संख्या में इजाफा, 57 रन 57। इसके बाद इन एक्शन रहेगी टीम ट्रिपल एसटी 11 तैयार है, और दूसरी तरफ देखी जाएगी चिंतामणि 11। दोनों ही टीमें काफी अच्छी टीमें इस टूर्नामेंट के माध्यम से, थोड़ी देर में ऑन द मार्क रहेगी। इस बार आगे की और पिच गेंद स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, काफी अच्छा शॉट, लेकिन लॉन्ग ऑन के फील्डर ने कुछ रन बचाए अपने टीम के लिए। इस तरह से रन रोकना होगा, इस तरह से कोशिश करनी होगी। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। निश्चित रूप से कितनी अच्छी कोशिश, 2 रन बचाए, 2 रन आए, और ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद 59 लॉस ऑफ 5 विकेट। पाच षटक समाप्त, 59 धावा, 5 गडी बाद, 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज या सामन्यामध्ये युनिटी 11 संघासाठी। 18 चेंडू 20 धावा, तसं पाहिलं तर थोडंसं सोपं वाटते आहे, परंतु क्रिकेटमध्ये सोपं नाही आहे, कारण समोरचा संघ सनरायझर संघ हार मानायला तयार नाही आहे, लढतो आहे, संघर्ष करतो आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे मैदानाच्या आत। आणि आता टीमचे कॅप्टन त्याचबरोबर संघ मालक डॉक्टर शारिक सर येत आहेत गोलंदाजी मार्कवर। डॉक्टर शारिक, खूप अनुभव आहे या खेळाडूकडे, सातत्याने अनेक वर्षापासून टेनिस क्रिकेट खेळत आले आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील। 18 चेंडू 20 धाब्यांची गरज, गोलंदाजी मार्कवरती टीमचे कॅप्टन ऑनर डॉक्टर शारिक आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुणाल। पहिला चेंडू या षटकामधला निर्धाव आहे, निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात झाली आहे। चांगला चेंडू डॉक्टर शारिक यांचा, पॅडल स्वीप करण्याचा जरूर प्रयत्न होता, थोडीशी इजा जाणवते आहे विकेट कीपर खेळाडूला। आमदार चषक 2022 यवतमाळ प्रीमियर लीग खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते आहे। सूक्ष्म नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून विकेट कीपरला थोडीशी इजा झाली आहे। झटपट पाणी घेऊन जा मैदानाच्या आत। 59 धावा, 5 गडी बाद, डॉक्टर शारिक गोलंदाजी मार्कवरती। आता यवतमाळचं टेनिस क्रिकेट काट टाकता आहे, नव्या दिशेने वाटचाल करते आहे, नव्या बदलाला सुरुवात झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटमध्ये। काही मोठ्या खेळाडूंचा सहभाग, जुन्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत। यावेळी बॅकफुटला जात फटका चांगला आहे, परंतु डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित। तुषार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एक वेळ रनआउटची अपील आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केला आहे। पुन्हा एक वेळ तिसऱ्या पंचांची मागणी करतायत ऑनफिल्ड पंच। एक धाव सुरक्षितरित्या, परंतु दुसऱ्या धावेवर धावबाद असतील का फलंदाज बघण्यासारखं असेल।
आणि आता बाद दिला आहे फलंदाजाला, धावबाच्या स्वरूपात लागतो आहे हा झटका, तो म्हणजे युनिटी 11 संघाला. साठ धावा, 6 गडी बाद, 16 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. बॅकफुटला जात फटका चांगला आहे, परंतु डीप पॉइंटच्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव येईल त्या ठिकाणाहून. एकसष्ट धावा, 6 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज डॉक्टर शारिक. यावेळी फटका हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. लॉंग ऑनला एक धाव येते आहे याही चेंडूवर. बासष्ट धावा, 6 गडी बाद, 5.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला असेल. शारिक यांचं चांगलं षटक पाहायला मिळते आहे. 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. हो, यावेळी जर बघितलं तर पुल करण्याचा प्रयत्न, खूप चांगला चेंडू. डॉक्टर शारिक लाजवाब गोलंदाजी करता आहे, टीमचे कॅप्टन. 62 धावा, 6 गडी बाद, 13 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. पुन्हा एक चांगला चेंडू. अपील आहे पंतांकडे, परंतु उत्साह जास्त होता या अपील मध्ये, विश्वास कमी. आणि नॉट आउट असतील फलंदाज. नाबाद दिला गेला आहे. कुणाल पुन्हा एक वेळ सामना रोमांचक अवस्थेमध्ये आलाय. 12 चेंडू 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा, 6 षटक समाप्त. 62 धावा, 6 गडी बाद. युनिटी 11 79 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना बारा चेंडू 17 धावांची गरज या सामन्यामध्ये. युनिटी 11 संघाला 12 चेंडू 17 धावा. अंशुल खडसे गोलंदाजी मार्गावरती, एक वेगवान गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 5 धावा देत 1 गडी बाद केला होता. आणि आता हा सामना रोमांचक अवस्थेमध्ये असताना एक महत्त्वाचं षटक, एक क्रुशल षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटवर आलाच नाही हा चेंडू. निर्धाव पाहायला मिळतो आहे.
निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात झाली आहे. 11 चेंडू 17 धावा. अकरा चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. अजय स्ट्रायकिंग एंडला 2 चेंडूमध्ये 1 धाव त्यांच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला कुणाल 7 चेंडूमध्ये 4 धावा. हा सामना आता दबावामध्ये आहे. युनिटी 11 संघाचे फलंदाज 6 बाद झाले असतील. खूप चांगले गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. चला सामन्याला लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा. खूप वेळ झालेला आहे या सामन्याला. ओ यावेळी पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्णही झाली. बॅकअप आणि वेळेवरती येताना पाहायला मिळालं. अंशुल खडसे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर ऑन द मार्क अंशुल. टप्पा चांगला पाहायला मिळाला आतापर्यंत. धावसंख्या 63 धावा. 6 गडी बाद. 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. पुन्हा एक वेळ फुलटॉस चेंडू. चेंडू चालला आहे डीप मिड विकेटला. प्रॉपर टायमिंग याही वेळी पाहायला नाही मिळालं. वेग होता या चेंडूवर, त्यामुळेच टायमिंग नाही झालं फलंदाज कुणाल यांचं. 64 धावा. 6 गडी बाद. 6.3 चेंडूचा खेळ आता समाप्त झाला असेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती अंशुल खडसे आपल्या गोलंदाजीने प्रत्येक प्रेक्षकाला इम्प्रेस करतो आहे. प्रभावित करणारी गोलंदाजी. यावेळी बॅटची कडा. विकेट किपर चेंडूच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आणि धावबादच्या स्वरूपात आता धक्का लागतो आहे. 7वा. युनिटी 11 संघाच्या अडचणीमध्ये होते आहे वाढ आणि अंशुलची खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. आणि हा 7वा झटका लागलेला आहे युनिटी संघाला. आता जात आहे राजू चौधरी. हे सुद्धा एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि तितकीच सुंदर गोलंदाजी अंशुल खडसे यांची. पहिलं षटक पण त्याने एकदम चांगलं टाकलं होतं. दुसरं षटक सुद्धा तो अतिशय सुंदर टाकतो आहे. आणि आता 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे युनिटी. आणि राजू चौधरी यांचा पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु सबसेल चुकलेला आहे आणि तो शॉर्ट फाईन लेगला अडवलेला आहे आणि एक धाव चोरटी धाव घेतली आहे राजू चौधरी यांनी. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 65 धावा. 7 चेंडू 14 रन. 7 चेंडू 14 रन. अंशुल खडसे अतिशय अप्रतिम पद्धतीने बॉलिंग करताना 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन देऊन त्याने 1 विकेट घेतलेली आहे. पुढला चेंडू सामना करेल कुणाल माथरकर सर. कुणाल माथनकर सर यांचा अनुभव. आणि हा सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे आणि एकच धाव घेतली आहे कुणाल मातनकर सरांनी. आणि त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 66 धावा. आता 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता युनिटी क्रिकेट क्लब. 10 वाजता 6 बॉल 13 रन. युनिटी संघ थोडासा अडचणीत फसलेला. 7 विकेट पडल्या त्यांच्या. आणि शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येतं. मला वाटते डॉक्टर शारिक शेखच येणार, कारण त्यांनी पहिलं षटक एकदम चांगलं टाकलं होतं.
उंचावर मारलेला, परंतु हो मिड विकेटला गेलाय चेंडू आणि एक धाव मिळते ती कुणाल माथनकर यांना. 5 चेंडू 12 धावा. शारिक सर यांची सुंदर अशी गोलंदाजी. आता स्ट्राईकवर आले आहे राजू चौधरी. आणि राजू चौधरी यांचा उंचावर मारलेला फटकार, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळती आहे राजू चौधरी यांना. 4 बॉल 11 रन. पुढला चेंडू आणि हा परत कव्हर मध्ये टोलवला. अतिशय सुंदर असा फटकार आणि तेवढीच सुंदर फिल्डिंग तिथे तुषार हिमानी याची. आणि 2च धावा घेत आहे कुणाल माथनकर. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. आणि उंचावर मारलेला फटकार कुणाल माथनकर यांचा बघूया. आणि हा पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. यानंतर होणारा सामना चिंतामणी वर्सेस ट्रिपल ST. चिंतामणी संघांनी आपले प्लेयर तयार ठेवावे. लगेचच त्यांना फिल्डिंग लावायची आहे. कुठलाही वेळेचा आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही आहे. त्या दरम्यान इथे चौकार आहे की षटकार याच्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि हा षटकार षटकारचा इशारा. आणि आता 2 बॉलमध्ये 3 रन पाहिजे आहे युनिटी संघाला. 3 बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. सुंदर असा षटकार निघाला आहे कुणाल माथनकर यांच्या बॅटमधून. आणि 2 बॉल 3 रन. दोन चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. आणि हा परत असा सुंदर असा फटकार कव्हरच्या दिशेने. 1 धाव घेतलेली आहे कुणाल माथनकर यांनी. आणि 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज या सामन्यामध्ये. 1 चेंडू 2 धावा. सामना टाय झाल्यास बॉल आउटच्या पद्धतीने रिझल्ट येईल. सामना टाय झाल्यास बॉल आउटने निर्णय घेण्यात येईल. 1 चेंडू 2 धावा. प्रेक्षकांवर जोरदार टाळ्यांचा गजर करूया या सामन्यासाठी. वाह, काय मॅच होते आहे मैदानाच्या आत.
आणि याच बरोबर सामन्यामध्ये विजय संपादन करतो आहे अगदी एका धावेने सनरायझर्स 11 संघ. गौरव शुक्ला बाद झाले, तदनंतर कमबॅक केलं युनिटी 11 संघाच्या विरोधात सनरायझर्सने आणि आज सनराईज झाला आहे, उगवला आहे त्यांचा सूर्य. सनरायझर्स संघाचा हा महत्त्वपूर्ण विजय. खूप चांगला खेळ. हॅलो, चिंतामणी क्रिकेट क्लबनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवानं आणि मैदानाच्या आतमध्ये कुणीही जाऊ नये, कुणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये.